रत्नाकर मतकरी यांच्या स्वप्नातील चांदणे या कथासंग्रहातून सोनेरी मनाची परी नावाची कथा. ही गोष्ट कधी घडली हे काही सांगता येत नाही. कदाचित ती फार फार युगांपूर्वी घडली असेल, कदाचित फार फार वर्षानंतर घडणार असेल, नाहीतर आज देखील कुठेतरी घडत असेल. ते महत्त्वाचे नाही. महत्त्वाची आहे ती गोष्ट. ज्यांना ती दिसू शकेल त्यांनाच ती समजू शकेल. ज्यांना ती दृष्टी नसेल त्यांना ती मुळीच समजायची नाही, अगदी सांगून देखील समजायची नाही. एक जंगल होते, घनदाट जंगल, ज्यात प्रवेश करणे सूर्यकिरणांनाही कठीण असेल, पण म्हणूनच गंमत वाटत असेल असे जंगल. या जंगलात पऱ्या राहत असत. चंदेरी पंखांच्या जाईसारख्या रूपाच्या आणि साईसारख्या मनाच्या. त्यांची घरे कुणालाच दिसत नसत. पानांच्या शेंड्यांवर, झाडांच्या मुळांत, पाण्याच्या तरंगावर आणि वाऱ्याच्या झुळकीवर त्या विहार करीत. माणसाच्या नजरेस पडावे असे वाटले तर दिसत, नाहीतर अदृश्य होत. एकदा या जंगलात एक तरुण पुरुष आला. त्याचे केस काळे कुरळे होते, डोळे मोठे मोठे आणि न सांडणाऱ्या पाण्याने भरलेले होते. स्नायू बळकट होते आणि हात राकड होते. तो विलक्षण दमला होता. त्याचे पाय थकले होते आणि त्याला जगणे कठीण जात होते. त्याच्याने पुढे चालवेना. अंग रेटीत तो त्या जंगलात शिरला आणि एका झाडाच्या बुंध्याला टेकून बसला. त्या झाडाच्या तळाशी एक परी गुंज फळांच्या रांगोळ्या काढीत बसली होती. तिने त्या माणसाला पाहिले. संकोचाने ती तिथून निघून जाणार होती. एवढ्यात तिचे लक्ष त्याच्या ओठांकडे गेले आणि तिच्या मनात एक नवीनच भावना निर्माण झाली. तिला लाज वाटू लागली, पण तिचे पाय मात्र जागचे हलेनात. आजपर्यंत फुलांच्या पाकळ्यांइतके सुंदर दुसरे काही न पाहिलेल्या त्या परीने त्या तरुणाचे ओठ पाहिले. तिला ते फुलांच्या पाकळ्यांहून अधिक आवडले आणि कदाचित हीच ती नवी भावना असावी. तू माझ्याजवळ ये. तुझी वाट पाहत मी इथं या आडवाटेला पडलो आहे. ये ना, माझ्याजवळ ये. असे त्या तरुणाचे शब्द ऐकून ती परी चपापली. लाजेने तिचे गुलाबी गाल ती काढीत असलेल्या गुंज फळांच्या रांगोळीसारखे लाल लाल झाले. परंतु मग तिच्या ध्यानात आले की तो तिला उद्देशून बोलत नव्हता. त्याने तर तिला पाहिलेही नव्हते. तो आपल्या मनातील दुसऱ्याच कुठल्या तरी स्त्रीला बोलावित होता. परीला वाईट वाटले. त्या तरुणाने दुःखी असावे याचे. तू मला फसवून गेलीस. तुझ्याशी सौदा करताना मी खोट खाल्ली, कारण तू आपले हृदय स्वतःकडेच ठेवून माझे हृदय तेवढे पळवून नेलेस. तो दुःखी तरुण विलाप करीत होता. परीला त्याचे सगळेच हिशोब समजले नाहीत. त्याची व्यथा मात्र कळली. त्या रात्री परीला जेव्हा झोप येईना तेव्हाही ती त्याच्याच दुःखाचा विचार करीत राहिली. तिचे उघडे डोळे पाहून रातकिडे अस्वस्थ झाले आणि बोलघेवड्या बायकांसारखे ते वृत्त एकमेकांना घाईघाईने सांगू लागले. थंडीतली आर्द्रता कमी झाली आणि चांदण्यांवर काही केल्या काटा धरेना. थंडीतली आर्द्रता कमी झाली आणि चांदण्यांवर काही केल्या काटा धरेना. अखेर बुलबुलाने गाणे थांबवले आणि धीर करून तिला विचारले, परी जागतेस का? परी म्हणाली, बुलबुला, तो दुःखी आहे, कष्टी आहे. तिने त्याला फसवले रे. अशी कशी ही माणसे? बुलबुल अनुभवाचे बोल बोलला. त्यात काही अर्थ नाही. आज इतकी वर्षे रोज मी प्रेमिकांच्या दुःखाची नवी नवी गाणी गात असतो. माणसांची
माणसांचे प्रेम संपत नाही, की दुःख कमी होत नाही, कारण ती स्वतःला फसवतात, दुसऱ्याला फसवतात किंवा एकमेकांना फसवतात. तेव्हा तू आता झोप. पऱ्यांनी माणसांचे विचार करणे चांगले नाही. माणसे चांगली नसतात. परी कुशीवर वळली, पण तिला झोप काही आली नाही. बुलबुलाचे बोल तिला पटले नाहीत. ती मनाशी म्हणाली, सगळी माणसे फसवीत नाहीत. तो फसला असेल, पण तो कुणाला फसवणार नाही. इतक्या दुःखाने भाजत असताना तो तिची वाट पाहत आहे, तेव्हा तो कुणाला फसवणार नाही. त्याचे ओठ पातळ आहेत आणि डोळे काळेभोर आहेत, परंतु तरी तो कुणाला फसवणार नाही. अशा विचारात ती सारी रात्र जागीच राहिली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिचे पंख जड झाले आणि डोळ्यांतल्या मासोळ्या सुस्त झाल्या. तिची ही दशा पाहून तिच्या सख्यांनी तिला कारण विचारले. तेव्हा ती म्हणाली, मला रात्री वाईट स्वप्न पडले. तसे सख्यांनी एकमेकींकडे पाहिले आणि त्या हळूच म्हणाल्या, वाईट स्वप्ने तर माणसांना पडतात. पऱ्यांची स्वप्ने मधुर असतात. संध्याकाळी पुन्हा तो तरुण त्याच झाडाखाली येऊन बसला. ढळण्यापूर्वीचे दिवसाचे शेवटचे सोनेरी वैभव ते रान लुटीत होते. त्या अद्भुत प्रकाशात त्या तरुणाचे मुख न्याहाळीत परी म्हणाली, या तरुणाच्या हनुवटीवर आणि गालांवर जी सोनेरी लव उमटली आहे, तिचा मोह त्या स्त्रीला कसा पडला नाही. आणि हा विचार करता करता परी ज्या बर्फाच्या तुकड्यांची माळ ओवीत होती, ते जमिनीवर सांडले आणि मातीत विरघळून गेले. परी खिन्न झाली. तू माझ्या सन्निध असताना सूर्यास्त झाला आणि अंधार पडू लागला. मग ज्या गोष्टी प्रकाशात सांगायला तू लाजलीस, त्या तू सांगू लागलीस. अंधारामुळे मला तुझ्या मुद्रेवरचे भाव दिसणार नाहीत असे तुला वाटले, पण त्यात तसल्या काळोखामुळे माझी कल्पना तीव्रतर झाली आणि मला ते अधिकच स्पष्ट दिसले. आता फक्त काळोख उरला आणि तू नाहीशी झालीस. तो तरुण विलाप करीत राहिला. परीला काही नवेच आठवू लागले. काळोखात त्याच्या दिशेने परीला काही नवेच आठवू लागले. काळोखात त्याच्या प्रियेने त्याला काय सांगितले असेल याचा विचार ती करू लागली. दुसऱ्या कुठल्याही परीला असे काही सांगावेसे वाटले असेल असे तिला वाटेना. हे चांगले की वाईट ते देखील कळेना. रात्रभर ती तेच मनात घोळवीत जागी राहिली. शेवटी म्हातारपणामुळे नीज तुटलेली एक भुरी खार झाडावरून उतरून तिच्या जवळ आली व तिला कुशल विचारू लागली. परी म्हणाली, ती अंधारात विरघळून गेली आणि त्याच्या डोळ्यांत पाणी जमा झाले, पण ते काही खाली पडत नाही. डोळ्यांत त्याचे बर्फ झाले आहे. माझ्या ओंजळीतल्या बर्फाच्या तुकड्यांचे मात्र पाणी होऊन गेले. तशी वृद्ध खार म्हणाली, तुम्ही अलीकडच्या पोरी, तुमची भाषा आम्हाला थोडीच कळणार, पण आपली सांगून ठेवते, ही माणसांची जात. पुरुषांची मने आता कीड लवलवणाऱ्या सुंदर बोरांसारखी. बोरांची पारख खारीला असते, पुरुषांची पारख परीला नसते. सकाळी जेव्हा परीला शिणवट्यामुळे नाचता येईना
आणि गळा दाटून आल्यामुळे गाताही येईना, तेव्हा इतर पऱ्या तिला म्हणाल्या, बघ बाई, आपण आहोत दिव्याची बाळे. माणसांना स्पर्श केला तर आपले पुण्य आटते, पुन्हा नाही जगता येत परी म्हणून. तिसऱ्या दिवशी तो आला, जेव्हा परी काहीच करीत नव्हती. तिच्याने काही करवत नव्हते. दुसऱ्या दिवशी तो आला तेव्हा परी काहीच करीत नव्हती. तिच्याने काही करवत नव्हते, कारण तिचे डोळे त्याच्या वाटेकडे लागले होते. त्याने यायला उशीर केला होता. तिला वाटले त्याने दुःखातिशयाने जलाशयात उडी घेतली. रात्र पडू लागली. त्या रात्री त्या जंगलात अगदी नाजूक हलकीशी वृष्टी झाली. तो आला तेव्हा पाण्याचे थेंब संतपणे पानापानावर उड्या घेत होते. त्या ओल्या रानाच्या भिजलेल्या केसांची वारा पुन्हा पुन्हा चुंबने घेत होता आणि रान शहारत होते. आणि अशा वेळी आपले सुंदर दुःख उराशी घेऊन तो सुंदर तरुण आला. आज तो अगदीच विकल झाला होता. त्याचे कपडे भिजून चिम्म झाले होते आणि काट्यांवर फाटून निघाले होते. केसांची झुलपे निथळत होती. त्याच्या डोळ्यांत मात्र पाण्याचा टिपूस नव्हता. त्याची म्लान मुद्रा पाहून परीचा जीव थरथरून निघाला. आजवर कधीच वाटली नव्हती अशी एक अपेक्षा तिच्या इवल्या छातीत अंकुर धरू लागली. इतर पर्यांची सूचना परीला आठवली, पण तिला त्याचे काहीच वाटेनासे झाले. ती स्वतःशीच म्हणाली, दुसऱ्यांना सुख द्यावे यासाठी पर्यांचा जन्म असतो. फुले स्वतःसाठी फुलत नाहीत, चांदण्या स्वतःसाठी चमकत नाहीत. फार काय, पाणी देखील स्वतःसाठी वाहत नाही. मग परीचे आयुष्य कुणासाठी खुडले गेले? तर काही हरवले नाही. इतके दिवस तो दुःखी आहे. मी काय केले? वेडी मी, अगदी वेडी. स्वार्थी, अप्पलपोटी अशा विचाराने तिने त्या तरुणाला दर्शन दिले. एकाएकी त्या जंगलात उभी राहिलेली ती दिव्य आकृती पाहून प्रथम तो तरुण लाजला, मग आपले दुःख विसरून पाहतच राहिला. नंतर काही सुचून त्याने आपला फाटका सदरा तिच्या उघड्या अंगावर टाकला. पण त्याने असं का केलं हे तिला समजलेच नाही. तो कपडा त्याने कशाला फेकला व त्याचे काय करावे हे त्या मुग्धेला न कळल्यामुळे तिने तो तसाच मातीत ओघळू दिला. मग परी त्याला म्हणाली, मी आले आहे. तू जिची वाट बघितलीस ती आली नाही, पण तुझे दुःख मला सोसवत नाही, म्हणून मी तुला भेटले. सांग, तुला काय हवे आहे? तिने तुझ्यासाठी केले ते सारे मी करीन. फक्त एकच गोष्ट मला तिच्यासारखी जमणार नाही. मी तुला फसवणार नाही. सूर संगीताच्या अद्भुत तालावर वृष्टी चालू होती. पशुपक्षी आपापल्या आश्रयस्थानी बसून राहिले होते. वनस्पतींचा संमिश्र गंध सुटला होता. माती द्रवत होती, स्त्रवत होती. सारे निश्चल होते. वाऱ्याच्या मिठीत रान आता झोपी गेले होते. फक्त पाऊस गात होता. ते गाणे अर्थहीन होते. अंधार लाजत होता. ते शहारणे अर्थहीन होते. मृदगंधाची धुंदीही अर्थहीन होती. पण त्या साऱ्या अर्थहीन गोष्टी एकत्र जमून आल्या होत्या, हेच तेवढे अर्थपूर्ण होते. त्या विकल तरुणाच्या मुखावर आनंदाची पहिली पहाट
पाहिल्यावर परी तृप्त झाली. कळ्यांना फुलताना जे वाटत असेल, सुरांना जन्म घेताना जे वाटत असेल, ज्योतीला जन्म घेताना जे वाटत असेल, ते सारे सारे तिच्या मनात उगवले. पहाट होताच तो गेला. परीला सांगून गेला की आजची रात्र विसरली जाणार नाही. आजचा पाऊस कधी कोरडा होणार नाही. आता जरी त्याला गेले पाहिजे होते, तरी तो परत येणार होता परीसाठी. सकाळी सख्यांना चुकवून कधी नव्हे ती एक गोष्ट तिने केली. दृश्यरूप घेऊन ती पाण्यात उतरली, पण तिला डुंबायचे सुचेना. ती नुसतीच आपल्या प्रतिबिंबाकडे पाहू लागली. सारे शरीर पुन्हा पुन्हा न्याहाळू लागली. प्रत्येक अवयवावरून पुन्हा पुन्हा पाण्याच्या अंजली सोडू लागली. आजवर कुठल्याही परीने केले नसेल असे काही करू लागली. त्या संध्याकाळी ती त्या झाडाच्या बुंद्यात पुन्हा पुन्हा शोधून आली, पण ऐन सोनेरी वयातली सोनेरी सांज करडी होऊन अखेरीस काळोखात विलीन झाली. तरी तो आला नाही. मग रोज संध्याकाळी येऊन ती स्वप्नभूमी तिने अनेक वेळा शोधली. माणसांना रूप पालटता येत नाही हे माहीत असूनही मातीचा कण निकण चाचपला तरी तो सापडलाच नाही. पण परीचे मन खचले नाही. जग आहे तसे चालायला हवे असेल तर काही गोष्टी व्हायलाच हव्यात हे तिला जाणवले होते. त्यामुळे तो यायलाच हवा हे देखील तिला माहीत होते. पण असे असताही तिच्यात सूक्ष्म बदल होत चालला. तिचे पंख दिवसेंदिवस झिजू लागले. केसांची सोनेरी चमक कमी होऊ लागली. पावले अधिकाधिक मंद पडू लागली. आवाज पूर्वी इतका मधुर राहिला नाही. हे असे काय होते आहे हे ती इतर पऱ्यांना विचारणार होती, परंतु त्या तिच्यापासून दुरावत चालल्या. त्या तिच्याशी पूर्वीसारख्या बोलेनात खेळेनात. असे होत होता परी साप बदलली. ते सारे जंगल 6 ऋतूत बदलले आणि पुन्हा पहिल्यासारखे झाले. पुन्हा एकदा तो दिवस उगवला. परी बेचैन झाली. आज तरी तो येईल असे घोकू लागली. परी त्याची वाट पाहून इतकी अशक्त झाली होती की तिला उठताच येईना. त्या झाडाच्या मुळाशी ती सारखी पडून राहू लागली होती. जितक्या उत्कटतेने वाटले म्हणजे खरे होईल तितक्या उत्कटतेने तो यावा असे तिला वाटले. आणि खरेच त्या रात्री तो आला. तिला फार वाटत होते की उभे राहावे आणि पाय उंचावून त्याला मिठी मारावी, त्याचे स्वागत करावे. पण तिला मुळी उठताच येईना. तिचा जीव फुलपाखराहूनही हलका झाला होता. तिला फार वाटत होते की जे उजेडात कधीच सांगता येणार नाही ते इतर कुणी जवळ नसतानाही त्याच्या कानात सांगावे. पण तसे काही करणे अशक्य होते, कारण त्याच्याबरोबर एक सुंदर मुलगी होती. परी लक्ष लावून त्यांचे बोलणे ऐकू लागली. प्रथम तिला वाटले की त्याला सोडून गेली होती तीच परत आली असावी. पण त्याच्या शब्दांमध्ये जुन्या आठवणी नव्हत्या, जुने संकेत नव्हते, जुने काहीच त्या काळ्या कुरळ्या केसांच्या आणि पाकळ्यांसारख्या ओठांच्या तरुणाला आठवत नव्हते. परीला थोडेसे वाईट वाटले.
पण नंतर जेव्हा तिने त्या मुलीकडे लक्षपूर्वक पाहिले तेव्हा तिला समजले की ती खरेच फार सुंदर होती. इतकी सुंदर स्त्री त्याला सुख देत होती ही अत्यंत सुखाची गोष्ट होती. शिवाय ती मानवी होती. त्याच्यासारख्या अनेक गोष्टी तिला समजत होत्या. फसवाफसवीचा खेळ देखील तिला चांगला येत असण्याची शक्यता होती. तेव्हा वाईट वाटण्यासारखे काही नव्हते. परीला एकदम खूप बरे वाटले. खूप हलके हलके वाटले. सगळा आनंदी आनंद होता. दुःखाचा, व्यथेचा, वेदनेचा शेवट जवळ आला होता. त्या तरुणाचे आभार मानत ती मनाशी म्हणाली, तू किती चांगला आहेस. आज तरी आलास. मी पूर्वीची राहिले नाही हे खरे, पण तू आजही आला नसतास तर मी काय केले असते. परी सुखी झाली. तिला वाटले त्याच्या दुःखाचा आपल्यावरचा भार संपला. त्यानेच तो काढून घेतला. तो मोठा उदार आहे. तिला हलके वाटले. खूप हलके हलके वाटले. मग तिला मध्येच एक आठवण झाली. जलाशयाची, उघड्या आकाशाची, मग पावसाची. एकामागून एक तिला आठवणीच येऊ लागल्या. सरतेशेवटी तिला आपल्या दुरावलेल्या सख्यांची आठवण झाली आणि त्यांनी दिलेल्या धोक्याच्या सूचनेची देखील. परंतु तिला त्यात काही अर्थ वाटेना. काहीच वाटेना. नुसते हलके हलके वाटत राहिले. इतक्यात त्या सुंदर मुलीचे तिच्याकडे लक्ष गेले. ती त्याला लाडीकपणे म्हणाली, या झाडाच्या मुळांत हे पाहिलंत किती सुंदर पांढरशुभ्र फुललं आहे. तोडा ना ते. माळा माझ्या केसांत. तो तरुण त्या फुलाकडे पाहतच राहिला. त्याच्या मनात कसला तरी विचार येऊन गेला. अखेरीस तो खाली वाकला आणि त्याने ते शुभ्र फूल उचलले. तो त्याच्याकडे बघतच राहिला. फुलाच्या पाकळ्यांवर पाण्याचे 2 थेंब चमकत होते. पण ती मुलगी म्हणाली, एवढ्यात कसं दव पडलं. पहाट व्हायला अजून किती अवकाश आहे. तो काहीच बोलला नाही. अगदी एकाएकी त्याने त्या फुलाचे अखेरचे चुंबन घेतले. आपल्या पाकळ्यांसारख्याच ओठांनी त्या पाकळ्यांवरचे थेंब टिपून घेतले नि मग ते फूल तिच्या डोक्यात घातले. त्या रात्री बुलबुलाला एक नवीन प्रेमगीत मिळाले. बुलबुल इतका अनुभवी, पण हे गीत गाताना तो देखील रडला. कथा समाप्त.